नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक लव्ह स्टोरी बघणार आहोत जी प्रेम म्हणजे काय शिकवते. आकाश खूप थकला होता. ऑफिसमध्ये दिवसभर खूप सारं काम होतं. त्यामुळे तो कंटाळून घरी आला होता. त्याचं खूप डोकं दुखत होतं, म्हणून मूड फ्रेश करण्यासाठी तो बाहेर फिरायला जातो. सगळीकडे काळोख असतो, खूप थंडी असते, थंडीचे दिवस असतात. एवढ्या काळोखात सुद्धा एक मुलगी हातात दिवे घेऊन जात असते आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून दिसत होता. एक दिवस ती आकाशला विचारते, तू दररोज मला का बघतोस? त्यावेळी आकाश मनातलं खरं खरं सगळं काही तिला सांगून टाकतो. ती हसते आणि निघून जाते. आकाशच्या शेजारी असणाऱ्या बिल्डिंगमध्ये ती वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होती. रात्रीची खूप उशिरापर्यंत ती अभ्यास करत बसायची. आकाशची सुद्धा रूम वरतीच होती, त्यामुळे तो तिला नेहमी बघत राहायचा. तिच्या रूमची खिडकी नेहमी उघडी असायची. त्या खिडकीमधून अभ्यास करताना ती नेहमी आकाशला दिसायची. एक दिवस हिम्मत करून आकाश तिचा मोबाईल नंबर घेतो. जेवढी ती दिसायला सुंदर होती ना, तेवढाच सुंदर तिचा आवाज होता. तिचं नाव होतं प्रिया. दोघे पण नेहमी भेटायचे, खूप गप्पा मारायचे. दोघांमध्ये हळूहळू प्रेम वाढत चाललं होतं. अशीच 2-3 वर्ष निघून जातात. त्यानंतर मात्र त्यांच्या प्रेमाला कोणाची तरी दृष्ट लागते. एक दिवस आकाशच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड होती. ऑफिसमध्ये त्याचा मित्र आकाशवर खूप जळत असतो. तो ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट फाईल गायब करतो आणि नाव येतं आकाशवर. त्यामुळे आकाशची नोकरी जाते. एक दिवस रागाच्या भरात तो प्रियाला खूप ओरडतो. त्यामुळे प्रिया त्याच्याशी बोलायची बंद होते, भेटत सुद्धा नाही. आकाशला जळवण्यासाठी प्रिया एका दुसऱ्या मुलग्यासोबत मैत्री करते. तो मुलगा खूप चांगल्या घरातला होता आणि मोठ्या हुद्द्यावर नोकरीला सुद्धा होता. आकाश खूप वेळा तिची माफी मागतो, पण प्रिया त्याला माफ करत नाही. आकाश तिच्यासमोर बसून खूप रडतो, मला माफ कर, माझं चुकलं. पण प्रिया त्याला तसं सोडून पुढे निघून जाते. तेव्हा तो त्याचा मित्र जो त्याच्यावर जळत होता, तो सगळ्या माणसांसमोर बोलतो की हा त्या मुलगीला छेडत होता. असं बोलून तो सगळ्या माणसांच्या समोर आकाशच्या कानाखाली मारतो. आत्तापर्यंत आकाशच्या कानाखाली कुणीसुद्धा मारली नव्हती. तो अपमान त्याला सहन होत नाही आणि तो रागाच्या भरात खूप ड्रिंक करतो. त्याला ड्रिंक करायची सवय नसते, त्याच्यामुळे त्याची अवस्था खूप बिघडते. प्रिया रूम सोडून आपल्या गावी निघून जाते आणि गावी गेल्यानंतर तिचं एका चांगल्या मुलाशी घरचे लग्न लावून देतात. 5-6 वर्षानंतर नवऱ्यासोबत ती त्याच शहरामध्ये राहण्यासाठी आली. आपल्या मुलगीसोबत एक दिवस ती गाडीतून साहित्य घेण्यासाठी मार्केटमध्ये जाते. तेव्हा तिचं लक्ष आकाशकडे जातं. आकाशसुद्धा तिला बघतो. आकाश प्रियाला बघून खूप खुश होतो. त्याचा आनंद गगनात मावत नाही. तो प्रियाची माफीसुद्धा मागतो. प्रियाला त्याचं बोलणं अगदी व्यवस्थित वाटतं, म्हणून प्रिया त्याच्यासोबत बोलते. प्रिया आपल्या नवऱ्याबद्दल सगळं काही त्याला सांगते. माझा नवरा 50,000 रुपये महिन्याला कमवतो. ही गाडीसुद्धा आहे ना, ही त्याचीच आहे आणि मी माझ्या संसारात खूप खुश आहे, असं ती आकाशला सांगते. आकाश ती खुश आहे ना यातच आपलं समाधान मानतो. तू मला माफ केलं, त्यातच सगळं काही आलं. प्रिया बोलते, मला थोडं सामान घ्यायचं आहे, आता खूप वेळ झाला आहे, मी जाते. असं बोलून प्रिया तिथून निघून जाते. प्रिया आणि प्रियाचा नवरा एक दिवस पार्टीला जात असतात. तिच्या नवऱ्याच्या बॉसने पार्टी दिलेली असते. जेव्हा त्यांची गाडी त्या कॉलनीत जाते, त्यावेळेस तिला कॉलनी ओळखीची वाटू लागते. गाडी ती पहिल्या रूममध्ये राहत होती त्या रूमच्या बाहेरच जाऊन थांबते. प्रिया नवऱ्याला विचारते, तुमचा बॉस इथे राहतो का? कशाबद्दल पार्टी आहे? त्यावेळी प्रियाचा नवरा प्रियाला सांगतो
की बॉसच्या आयुष्यात एक मुलगी होती. त्या मुलगीवर त्यांचं खूप प्रेम होतं, पण ती या रूममध्ये राहत होती. म्हणून त्यांनी ही रूम विकत घेतली आहे. त्यांनी एक चूक केली होती, तिला ओरडले होते, म्हणून ती त्यांच्या आयुष्यातून निघून गेली होती. आज ती त्यांना परत एकदा भेटली होती आणि आज तिने त्यांना माफ केलं. या आनंदासाठी त्यांनी आज पार्टी ठेवली आहे. आजवर त्यांनी लग्न नाही केलेलं आहे, फक्त तिच्यासाठी. हे ऐकून प्रियाला शंका येते की हा दुसरा तिसरा कोणी नसून आकाशच असेल. प्रिया आणि प्रियाचा नवरा जेव्हा ते त्या रूममध्ये जातात तेव्हा ती रूम फुलांनी सजवलेली होती. तेव्हा दिव्यांनी सजवलेल्या रूममध्ये प्रियाच्या नवऱ्याचा बॉस म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून तो आकाशच असतो. आणि आकाश बोलत असतो, आज तिने मला माफ केलं. ती खूप खुश होती. तिला एक छोटीशी मुलगी सुद्धा आहे आणि ती आपल्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. आज माझं प्रेम जिंकलं. हे शब्द आकाशच्या तोंडून ऐकून प्रिया गप्पच उभी राहते. आकाशने प्रियावर खूप मनापासून प्रेम केलं होतं, म्हणूनच तिच्या आनंदातच त्याने स्वतःचा आनंद मानला होता. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.